नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मातोश्री ग्राम समृद्धी शेण पालन रस्ते योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सन 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सोयीचे रस्ते उपलब्ध व्हावे या उद्देशाने तब्बल 275 पालन रस्त्याचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. मात्र 4 वर्ष उलटल्यानंतरही बहुतांश रस्त्याची कामे सुरू झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार केवळ 15 ते 20 रस्त्यांचीच कामे सुरू करण्यात आली असून उर्वरित कामे कागदावरच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे काही ठिकाणी काम न करताच बिल काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तहसील प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. 4 ते 5 दिवसात सर्व पांधन रस्त्याची कामे सुरू न झाल्यास तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिलं तुम्ही त्यांनी पण 4 वर्षांनी नेमले नाहीच पहिली गोष्ट. कोणी नेमलेले आहे? PWD. बरं, PWD कोणाच्या अंडरमध्ये काम करून राहिली? पांढर रस्त्याच्या तुमच्याच अंडरमध्ये करून राहिली ना. MRGH चे काम PWD स्वतः करते का तुम्ही बिल पास करता? PWD करते. MRGH चे काम PWD करते. मग तुमच्याकडे त्याचा काही लुकआउटच नाही का कुठल्या पांढर रस्त्याचा विषय? तुमच्या साईडची रस्त्याचं काय अडचण आली असते वगैरे तर आपण हे करतो. सगळ्यात मोठी अडचण आहे ना. मला सांगा, पांढर रस्त्याचे कामच नाही लागले तर सर्वात मोठी अडचण आहे. कामं लावून घेण्याचे चालू करण्याचे PWD ला आहे. तुम्ही PWD साहेबांना विचारून घेऊ शकता. माझं त्यांच्याशी 10 वेळा संभाषण झालं तेव्हा तुमच्यापर्यंत आलो ना. बरं, मी 2 महिने झाले तुमच्याशी बोललो नाही या विषयावर. नमस्कार, मी सूरज गंतडे, प्रहार तालुका प्रमुख, धामणगाव रेल्वे. गेल्या 22-23 मध्ये मातोश्री समृद्ध पांधन रस्ते जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राबवले. धामणगाव रेल्वे तालुक्यात 275 पांधन रस्ते हे 2022-23 मध्ये सँक्शन झाले. पण आज 2026 चालू होऊन सुद्धा मोजकेच ठराविक 15 ते 20 पांधन रस्त्याचे कामं चालू झालेले आहे. बाकी पांधन रस्ते हे तसेच्या तसेच पेंडिंग पडलेले आहे. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो तर त्यांची भाषा अशी आहे की एकदम अरेरावीची. त्यांना विचारलं तर ते सांगतात की PWDची विचारा. महसूलचा प्रश्न हा PWDला जर विचारला तर तहसीलदारांचं काम काय? फक्त खुर्चीवर बसून जनसामान्याच्या कामं न ऐकता रेती मुरुम आणि याच्यावर लक्ष देऊन फक्त त्यांचीच कामं करायची आहे का? जेव्हा शेतकऱ्यांच्या अडचणी घेऊन आम्ही आजपर्यंत त्यांच्या कॅबिनमध्ये आलो तर एकहीदा यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं नाही. तहसीलदार यांचं असं मत आहे की तुम्ही PWDच्या ऑफिसमध्ये जाऊन बसा किंवा तुमच्या तक्रारी आहे. आता शेतकऱ्यांना जर या अडचणी आहे तर शेतकऱ्यांना कुठे कळते PWD म्हणजे काय किंवा तहसील म्हणजे काय? शेतकरी हे महसूलचे प्रश्न असल्यानंतर महसूलकडे नाही येणार तर त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जाणार का? जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की गेल्या 4 वर्षापासून तुम्ही ज्या कंपनीला, ज्या ठेकेदाराला काम दिलेले आहे त्यांनी कामे का केले नाही, तर ते म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करायची जबाबदारी आमची नाही. मग तहसीलदार म्हणून यांची जर कारवाई करायची जर यांची जबाबदारी नसेल तर मग कलेक्टरांनी तहसीलदारावर कारवाई करावी की त्यांची जबाबदारी काय आहे? आज सामान्य माणसाचं या तहसीलदार कार्यालयात आल्यानंतर एकही काम होत नाही. इथे फक्त बलाढ्य लोक आणि विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी जर आले तर हे तहसीलदार त्यांचे कामं करतात. सामान्य माणसाचं कुठलंही काम ते करत नाही. त्यांचं लक्ष फक्त मुरुम, रेती, बस याच गोष्टीवर सगळं लक्ष केंद्रित झालेलं आहे. सामान्य माणूस आजपर्यंत जर इथे कॅबिनमध्ये आला तर तासनतास कॅबिनच्या बाहेर उभं ठेवते आणि एखादा पक्षाचा जर नेता किंवा एखादा बलाढ्य माणूस किंवा एखादा जर ठेकेदार आला तर त्याला 2 मिनिटाच्या आतमध्ये कॅबिनमध्ये घेतले जाते. ही सर्व दयनीय परिस्थिती या तहसील कार्यालयाची आहे. त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे की तहसीलदार साहेब यांची चौकशी करून यांना तात्काळ इथून दुसऱ्या ठिकाणी पाठवावे व योग्य जो सामान्य माणसाला न्याय देईल अशा तहसीलदार साहेबांची इथं निवड करावी. हा प्रश्न घेऊन आम्ही आमचे नेते सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्यापर्यंत सुद्धा जाणार आहे. व जर 1 ते 2 महिन्यात जर इथे नवीन तहसीलदाराची नियुक्ती केली नाही तर या तहसीलदाराच्या विरोधात आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन सुद्धा करू. आणि जर 4 ते 5 दिवसात पांधन रस्त्याचे कामे जर तालुक्यातील चालू झाले नाही तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये ठिय्या आंदोलन करू. जोपर्यंत कामं लागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. धन्यवाद. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.